व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। सरदार पटेल यांचे पूर्ण नाव वल्लभभाई जोराभाई पटेल असे होते। त्यांचा जन्म त्यांच्या मामांच्या घरी नडियाद येथे झाला। ते भारताचे एक राजकीय व सामाजिक नेते होते। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वतंत्र प्राप्तीनंतर भारताच्या राष्ट्रीय एकसंघीकरणात त्यांनी मोठे योगदान दिले। त्यांना सरदार ह्या पदवीने संबोधित केले जाई। वल्लभभाई पेशाने वकील होते। वकिली करत असताना ते महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आले। गुजरातच्या खेडा बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडूतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला। या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली। ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते। 1934 व 1936च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले। भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री झाले। या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले। फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती स्थापनेकरताही त्यांनी कार्य केले। सरदारांनी हिंदुस्थानातील 565 अर्थस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीन करून घेतले। हे त्यांचे सर्वात मोठे कार्य होय। मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून त्यांनी ही संस्थाने भारतात विलीन केली। म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात। सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खाजगी मालकी हक्कांचे समर्थक होते। त्यांचा मृत्यू 15 डिसेंबर 1950 रोजी झाला। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत।